अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात ना? असलाच पाहिजे, कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. तर आताची जी एनर्जी आपण चेक करणार आहे ती यासाठी असणार आहे की तुमच्या आयुष्यामध्ये जे आता जुलै महिना सुरू आहे कुंभ राशीसाठी, आणि कुंभ राशीसाठी महत्वाचं म्हणजे शनी दोष सुरू आहे. या महिन्यामध्ये या महिन्यामध्ये म्हणण्यापेक्षा वर्षभरामध्ये तुम्हाला शनीचा दोष खूप तीव्रतेचा आहे. सिंह राशीला सुद्धा आहे. चालून गोष्टी अचानकपणे घडत असतात आणि त्यामुळे आयुष्य कुठेतरी वेगळंच मोड मध्ये जात असते. माझंही ते चालू आहे, कारण सिंह रास आहे माझी पण. माझ्या राशीला सुद्धा शनी दोष सुरू आहे. त्यातून सुद्धा आपण स्वामी समर्थांची भक्ती करायची आहे. स्वामी समर्थांना नित्य सेवेने पूजायचं आहे आणि स्वामी सेवा ही कंटिन्यू ठेवायची आहे तुम्हाला. तर दुसरं असं मला सांगावंसं वाटतंय की शनी दोषाचा जर तुम्हाला त्रास कमी व्हावा असं वाटत असेल तर शनिवारच्या दिवशी तुम्हाला मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला थोडस तेल अर्पण करायचं आहे. मारुतीला 21 रुईची पानं जी असतात ती सुद्धा अर्पण करायची आहेत. माळ करून परिधान करायचे आहेत. तर प्रथम कार्ड जे आलेलं आहे, पहिलंच कार्ड आहे, 1 नंबरच आहे आणि पहिलाच आलेला आहे आणि ग्रोथ आहे तुमच्यासाठी. आणि 7 ऑफ. पहिला मी कार्ड घेते आणि तुम्हाला व्यवस्थित सगळं सांगते. कार्ड घेते व्यवस्थित अगोदर आणि मग नंतर मी तुम्हाला सांगते काय गोष्टी. ओके. बॉटम मध्ये आलेला आहे द एम्प्रर, एम्प्रेस, द एम्प्रेस. टेन नंबरचं 2 आलेलं आहे. एक नंबर तुम्हाला या महिन्यामध्ये शुभ असणार आहे. 1 नंबरचं कार्ड 1 नंबर जो आहे तो तुम्हाला या महिन्यामध्ये लकी असणार आहे. 1 नंबर, 1 आकडा, 1 व्यक्ती, 1 लोक किंवा 1 अंकी संख्या जी आहे, एकचं टायमिंग तुमच्यासाठी योग्य असणार आहे. त्याच टायमाला तुम्हाला या महिन्यामध्ये कोणतंही काम करायचं आहे. फेंट नेव्ही ब्ल्यू कलर आहे तो तुम्हाला या महिन्यामध्ये शुभ असणार आहे. नेव्ही ब्ल्यू कलर शुभ असणार आहे. आणि 8 नंबर आहे तो घातक असणार आहे. 8 नंबर, 8 व्यक्ती, 8 लोक. आणि मरून कलर, इटकरी रंग जो असतो, इटकरी कलर जो असतो तुम्हाला अशुभ राहणार आहे. तो रंग किंवा तो रंग जो आहे तो तुम्हाला परिधान करायचा नाहीये. 8 नंबर आहे तो सुद्धा अपशकुनी आहे. तुमच्या कुलदेवतेला तुम्ही थोडस या महिन्यामध्ये थोडस जल अर्पण करायचं आहे किंवा अभिषेक केला तरी चालेल. या महिन्यामध्ये तुम्हाला थोडस करायचं आहे त्या बाबतीत काही गोष्टी. आणि बॉटम मध्ये जे आहे ते सुद्धा 3 नंबरचंच कार्ड आहे. लव्ह रिलेशन साठी तुम्हाला या महिन्यामध्ये चांगल्या काही गोष्टी घडताना दिसतील. प्रेग्नन्सीसाठी जर तुम्ही ट्राय करत असाल तर या महिन्यामध्ये तुम्हाला त्या बऱ्यापैकी सक्सेस झालेल्या दिसून येतील. आणि ज्यांची प्रेग्नन्सी कन्सीव्ह होत नाही ते कुठेतरी या महिन्यामध्ये डिसिजन घेताना दिसत आहेत की आयव्हीएफ ट्रीटमेंटसाठी तुम्ही आयव्हीएफ ट्रीटमेंटसाठी कुठेतरी तुम्ही नवीन प्लॅनिंग काहीतरी करताय किंवा तुमचं त्याच्यासाठीच तुम्ही काहीतरी ट्राय करताय प्रेग्नन्सीसाठी किंवा आयव्हीएफ ट्रीटमेंटसाठी. अशा काही गोष्टी तुम्ही या महिन्यात करताना दिसताय. दुसरे असं आहे की तुम्हाला आराम करायचा आहे. दुःख तर नाही, पण असं की थकल्यासारखं होतंय, आजारल्यासारखं होतंय, अंग दुखतंय, गुडघा दुखतोय, कंबर दुखते. अशा काही गोष्टी तुम्हाला या महिन्यामध्ये घडताना दिसत आहेत. आळस आलाय, त्रास होतोय आणि असं वाटतंय की असा विचार तुम्ही करता की अशी जादू काहीतरी व्हावी आणि माझ्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी चेंज व्हाव्यात, बदलाव्यात. जे दुःख चालू आहे, ज्या काही निगेटिव्ह गोष्टी चालू आहेत त्या बदलाव्यात. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या मनात येत आहेत आणि त्या तुम्ही करण्याचा प्रयत्न सुद्धा करताय की बदल व्हावा, आपल्यामध्ये काहीतरी चेंज व्हावा, आपल्यामधल्या सगळ्या गोष्टी निगेटिव्ह आहेत त्या पॉझिटिव्ह वे मध्ये बदलून जावाव्यात. ह्या सुद्धा गोष्टींचा तुम्ही कुठेतरी उपयोग म्हणजे काहीतरी असं करण्याचा प्रयत्न करताय की जे काही असं विचार तर नक्कीच करताय की एखादी जादूची कांडी फिरावी आणि माझं आयुष्य चेंज होऊन जावं, जे चाललंय ते कुठेतरी थांबावं आणि नवीन आयुष्यात एक सुरुवात व्हावी. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात व्हाव्यात याच्यासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न करत आहात. आणि ग्रोथ तुमची पहिल्या आठवड्यामध्ये ग्रोथ ही चांगली तीव्रतेने दिसते आहे. नंतरच्या आठवड्यामध्ये जर असं कुठेतरी मंदावताना दिसत आहे. अमावस्येचा तुम्हाला थोडा त्रास होताना दिसतो आहे. डोकं जड होणे, भांडण होणे, अचानकपणे चिडचिड होणे, तुम्हाला या गोष्टी अवॉइड करायच्या आहेत. त्यावरती जास्त लक्ष द्यायचं नाहीये. होता होईल तेवढं तुम्हाला सावरायचं आहे, कारण अमावस्येच्या काळामध्ये तुमची तीव्रतेने शक्ती वाढते.
एनर्जी खूप स्ट्रॉंग होते आणि तुमच्यामध्ये एक निगेटिव्ह शक्तीचा प्रभाव होऊन तुम्ही एक निगेटिव्ह गोष्टी करायला लागता किंवा तुमच्या चिडचिड अति रिॲक्ट होऊ शकते आणि जर अमावस्येला जर तुमची तशी क्रिया जर झाली, तर ती कंटिन्यू पुढे जाऊन ती तशीच तुमच्यापर्यंत जास्त वेळ म्हणजे तुमच्यापर्यंत तशीच पोहोचत असते आणि तुम्ही तसंच वागत असतात. तसंच त्या निगेटिव्ह गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचत असतात. तुम्हाला अमावस्येच्या काळामध्ये जास्त बोलायचं नाहीये, जास्त चिडचिड करायची नाहीये. चुकून जरी आपल्यासोबत एखादी वाईट घटना जर घडत असेल, तर त्या काळामध्ये तुम्हाला शांत राहणं गरजेचं आहे. कारण कुंभ राशीसाठी शनिदोष सुरू आहे. अचानकपणे चालून तुमच्याकडे कोणत्या ना कोणत्या गोष्टी घडत असतात आणि येत असतात. त्यामुळे तुमची चूक नसली तरी सुद्धा तुम्हाला अंगलटी येण्याचे चान्सेस खूप आहेत. तुम्हाला शांतता जास्त घ्यायची आहे. वेळ निघून जाते, पण तुम्हाला शांतता घ्यायचं आहे. ज्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला भेटत नाही, तोपर्यंत शांतच घ्यायचं आहे. आपल्या मनानं ते काळ निघून गेल्यानंतर त्याचं उत्तर तुम्हाला भेटायला लागेल, पण तुम्हाला चिडचिड करायची नाहीये त्यावरती. दुसरं असं की मेहनत खूप असणार आहे या महिन्यामध्ये, कष्ट खूप असणार आहे. सक्षम किंवा संयमी राहायला लागणार आहे. लगेच तुम्हाला एखाद्या गोष्टीचं कष्ट केलं आणि त्याचं फळ तुम्हाला लगेच मिळावं हे सुद्धा या महिन्यामध्ये होताना दिसत नाही. तुम्हाला थोडंसं कुठेतरी बॅलन्स व्यवस्थित राखणं आणि त्यावरती थोडंसं फोकस देऊन काम करणं हे जास्त गरजेचं आहे आणि जितकी मेहनत तुमची प्रामाणिक असेल किंवा जास्त जास्त सपोज एखादी गोष्ट मला आज करायची आहे आणि ती मला इतकी मेहनतीने करायची आहे, की ती मला मिळालीच पाहिजे आणि ती मला भेटलीच पाहिजे. ओके. हे जर तुम्ही मनामध्ये ठेवून डिसिजन घेतला, एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही काम करत राहिला, तर नक्कीच तुमच्यामध्ये बदल होताना दिसतो आहे आणि तुमच्यापर्यंत ती गोष्ट पोहोचताना दिसत आहे येणाऱ्या 8 आठवड्यांमध्ये म्हणजेच 2 महिन्यामध्ये. ह्या महिन्यात जर तुम्ही काम केलं, तर तुम्हाला ते पुढच्या महिन्यामध्ये त्याचा रिझल्ट चांगला लागताना दिसत आहे. तुम्हाला वाटत असेल, की मी आता मेहनत करतोय किंवा करते आहे, पण याचा मला मोबदला मिळताना दिसत नाही. असं तुम्ही गैरसमज मनातून पहिला काढून टाका. कारण हे जे आता जे तुम्ही काही कष्ट करताय किंवा काहीही मेहनत असेल तुमची, तर त्याचं फळ तुम्हाला एक अ, अ, अं, 6 महिन्याचं फळ म्हणजे पुढच्या महिन्यात 8 दिवस म्हणजे 8 आठवडे म्हणजे हे 4 आठवडे, ते 4 आठवडे, 2 महिने झाले. तर अशा काळामध्ये तुम्हाला ते मिळताना दिसतं आहे. तर दुसरं असं आहे की 8 8 हे तुम्हाला असं खूप ग्रहण आयुष्याला लागलेलं दिसतंय. पाण्यापासून सतर्क राहायचं आहे, पाण्यापासून सावध राहायचं आहे. या महिन्यामध्ये तुम्हाला पाण्याशी संबंधित कोणताही व्यवहार किंवा पाण्याच्या ठिकाणी जायचं नाही. शक्यतो वाहत्या पाण्याजवळ तुम्हाला जायचं नाहीये, कारण आधीच तुम्हाला शनिदोष सुरू आहे. तुम्हाला वाहत्या पाण्याशी जास्त संपर्क ठेवायचा नाहीये. दुसरं असं आहे की 8 नंबरचं कार्ड परत एकदा आलेलं आहे. ग्रहण काळ तुम्हाला ग्रहण म्हणजे एक निगेटिव्ह शक्ती त्रास होतोय. ग्रहण लागल्यासारखं दिसतंय. कशात मन लागत नाहीये. तुम्हाला खूप तीव्रतेचा त्रास होतोय. सुख, समाधान, शांती आहे. पण असं वेगळीकडेच मन वळतंय. जिथं तुम्हाला सुख जिथं जिथं वाईट शक्ती आहे, पण तिकडच त्या टेन्शनमध्येच मी आहे. त्या टेन्शनमध्येच माझं मन ओढतंय. अशा काही गोष्टीचा तुम्हाला त्रास होतोय आणि खूप काही जोराचा फटका तुम्हाला त्यामधून निगेटिव्ह गोष्टीतून बसताना दिसतोय. तुम्हाला थोडंसं सावरायचं आहे. या महिन्यामध्ये त्या गोष्टीकडे तुम्हाला दुर्लक्ष होता होईल तेवढं करायचं आहे. मान्य आहे की तुम्हाला शनिदोष आहे, पण तरी सुद्धा तुम्हाला या सगळ्या गोष्टी अव्हॉइड करायच्या आहेत. होता होईल तेवढं तुम्हाला स्थिर ठेवायचं आहे. नक्कीच. अजून दुसरं असं आहे, की या महिन्याच्या आठवड्याच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये, या महिन्याच्या 4थ्या आठवड्यामध्ये सॉरी, 4थ्या आठवड्यामध्ये तुम्हाला एक जुनी अशी काहीतरी गोष्ट आठवते आणि त्यावर तुम्हाला एकटं फील होतंय, तुम्हाला एकटं बसू वाटतंय, एकटं राहू वाटतंय, कोणाशी बोलू वाटत नाहीये आणि जुन्या आठवणी आठवल्यानंतर इतका त्रास होतो, की कंटिन्यू त्याच गोष्टीवरती तुम्ही विचार करताय. ती गोष्ट तुमच्या मनातून जात नाही. अशा काही गोष्टी पास्टमधल्या ज्या विश्वासघात तुमच्यावरती झाले आणि ते हृदयात आजवर तुम्ही साठवून ठेवलेलं आहे, कुणालाही शेअर केलेलं नाहीये, त्याच गोष्टीचा त्रास तुम्हाला आज होताना दिसतो आहे आणि ते कंटिन्यू तुम्ही सतत त्या गोष्टीबद्दल विचार करताय. ते कुणाला तुम्ही शेअर करत नाहीये. सगळ्यासोबत हसत खेळत मजेत जरी असलं तरी हृदयात तुमच्या त्या गोष्टी आणि माइंडमध्ये त्याच गोष्टी तुमच्या फिरत आहेत आणि राहणार आहेत. आणि हे कितपत तुमच्या मनामध्ये आहे हे मला तुम्ही सांगायला विसरू नका. दुसरं असं आहे की तुमच्या आयुष्यामध्ये नाती-गोती तुमची दुखावलेली दिसत आहेत. त्यातून सुद्धा तुम्हाला कुठेतरी त्रास होतोय. तुम्हालाही त्या गोष्टी गरज नसताना किंवा इच्छा नसताना त्या गोष्टी घडल्या. हे तितकं वाईट वाटतंय तुम्हाला आणि तुमच्या पीठपीछे तुमच्या माघारी तुमच्यावर कट कारस्थान रचलं जाताना दिसतं आहे. तुम्हाला सतर्क राहायचं आहे. मनातल्या कोणत्या गोष्टी शेअर करायच्या नाहीयेत. कुणाला कुठल्याही गोष्टी तुमच्या पर्सनल गोष्टी शेअर करायच्या नाहीयेत. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर एखादी डील करत असाल, एखादी नवी सुरुवात काही करत असाल, तर ते कुणाला शेअर करायची नाहीये. कारण तुमचा शनी दोष इथं घातक आहे. नक्कीच आहे. तुम्हाला पर्सनल गोष्टी इथं शेअर करायच्या नाहीयेत. कारण चालून तुमच्या समोर एखादं
अचानकपणे एखादी घटना येऊन उभी राहते आहे आणि आहे का नाही हे मला तुम्ही कमेंट करून सांगा नक्कीच. कारण इथं कट कारस्थान तुमच्या विरुद्ध रचलं जातंय. घरचा असो किंवा बाहेरचं, फक्त मला जास्त इंट्युशन्स ज्या इथं येत आहेत त्या कामासंदर्भात, तुमचा बिझनेस असेल, तुमचं काम असेल, तुमचं कोणतंही मार्केटिंग असेल, त्यामध्ये तुमचं कट कारस्थान शक्यतो रचलं जाताना दिसत आहे. त्यामध्ये इन्व्हॉल्व लोक तुमच्या जवळचीच असणार आहे, जिथं तुम्ही तुमच्या मनातल्या काही गोष्टी शेअर करता आणि त्यांना तुमच्या पर्सनल गोष्टी माहित आहेत आणि तुम्ही त्या गोष्टी त्यांना सांगताय आणि शेअर करताय. अशा ठिकाणी तुम्हाला त्या गोष्टी शेअर करायच्या नाहीत. दुसरं असं आहे की तुम्हाला शेअर मार्केटिंगमध्ये लाभ होताना दिसतोय. पण तुम्हाला 10 तारखेनंतर, म्हणजेच या महिन्याच्या 10 तारखेनंतरच तुम्हाला हे काम करायचं आहे. जेव्हा कधी हा तुमच्या समोर हा व्हिडिओ येईल, सपोज तुम्हाला 10 तारखेनंतर व्हिडिओ जर तुमच्या समोर आला, तर त्या व्हिडिओ बघितल्यानंतरच्या 10 दिवसानंतर तुम्हाला लाभ मिळताना दिसतो आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत आणि यावरती तुम्हाला आवर्जून काम करायचं आहे. आणि बऱ्यापैकी मी तुम्हाला काळा रंग जो आहे तो तुम्हाला परिधान करायचा नाहीये, कारण शनिदोष सुरू असल्यामुळे काळा रंग होतोय तेवढा तुम्हाला अवॉइड करायचा आहे. उजव्या हातामध्ये किंवा डाव्या हातामध्ये तुम्हाला 7 वेळा रोल करून तुम्हाला काळा धागा बांधायचा आहे. पायामध्ये काळा धागा बांधायचा नाहीये, कारण ते शनी दोषाचं प्रतीक आहे. पायामध्ये धागा बांधल्यानंतर त्याचा अपमान होतो किंवा ते निगेटिव्ह शक्तीचा परिणाम आपल्यावरती उलटा होत जातो. त्यामुळे तुम्हाला पायामध्ये धागा बांधायचा नाहीये. उजव्या किंवा डाव्या हातामध्ये वेअर करा. यापेक्षा अजून मी काही सांगू शकत नाहीये. तुम्हाला जर तसं जर माहिती हवी असेल तर मला शनी दोष तुम्हाला आता सुरू आहे त्याबद्दल तुम्हाला स्पेशल एक व्हिडिओ जर बनवून हवा असेल किंवा तुम्हाला माहिती हवी असेल की शनी दोष होता होईल तेवढा कमी कसा करायचा, तर त्यासाठी सुद्धा मला मेसेज करा, तुम्ही डीएम करा. मी त्यावरती सुद्धा स्पेशल व्हिडिओ बनवून पोस्ट करेलच. तर एनर्जी कशी वाटली हे मला सांगायला विसरू नका. पूर्ण मंथ तुमचा चांगला जाईल ही मी आशा करत आहे. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ.